नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. एमपीएससी ग्रुप बी 2025 प्रिलिमचा रिझल्ट जो आहे तर तो लागलेला आहे. त्याचा निकाल पण इथं लागलेला आहे आणि याच्यामध्ये ज्या काही उमेदवारांचं सिलेक्शन झालेले तर ती यादी देखील एमपीएससीच्या वेबसाईटवर जी आहे तर ती इथं प्रकाशित करण्यात आलेली आहे. बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून 23 मार्च 2026 रोजी बघा महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूरक परीक्षा ज्या निकालाबाबत आता ग्रुप बी चा रिझल्ट लागलेला आहे. लवकरच आपल्याला आता ग्रुप सी चा पण रिझल्ट जो आहे तर तो इथं पाहायला मिळणार आहे. आणि या ग्रुप सी मध्ये जे कोणी उमेदवार पात्र झाले असतील तर त्यांच्यासाठी आपल्याकडे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे. तर त्या या बॅचला इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून जॉईन करू शकतात. सोबत मराठी आणि इंग्रजी या दोघांच्या स्पेशल बॅचेस देखील अवेलेबल आहेत. तेही अत्यंत कमी प्राइस मध्ये, फक्त 499 रुपयामध्ये मराठी आणि 499 इंग्लिश असे कमी प्राइस मध्येच तुम्हाला एक चांगली बॅच जी आहे तर ती मिळणार आहे. आता बघूया यांनी इथं काय सांगितलेलं बघा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 4 जानेवारी 2026 रोजी पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली होती. तर या परीक्षेमधून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल 23 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात येते आणि त्यांची संपूर्ण माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर आली आहे. तिथे 2 लिस्ट लागलेले आहेत. एक तर याची लागलेली माहिती देण्याची हे आहे आणि सोबत ज्यांचे सिलेक्शन झाले, ज्यांचे नाव आलेले ते, आणि शेवटी कट ऑफ पण त्यांनी जो आहे तर तो इथं दिलेला आहे. ओके, बाकी कट ऑफ आपण पाहूया. बघा, ओपन जनरल चा कट ऑफ किती गेलेला आहे 51.25. ओपन फिमेल याचा कट ऑफ गेलेला 48.25 म्हणजे 51.25. मी जर म्हणाल तर चांगला कट ऑफ आहे, म्हणजे काही खूप हाय नाही गेलेला आणि खूप कमी पण नाही आलेला. म्हणजे जर अभ्यास करणार उमेदवार असेल तर त्याला 51.25 हा एक चांगला कट ऑफ जो आहे तर तो आपण म्हणू शकतो. बघा, ओपन, डीटीआय, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एससीबीसी या सगळ्यांचा कट ऑफ हा सारखाच लागलेला आहे. बघा, 51.25 जनरलचा, 48 महिलांचा आणि 26.75 हा खेळाडूंचा आपल्याला इथं पाहायला मिळतो. बघा, त्याच्यानंतर एससीचा, अनुसूचित जातींचा सर्वसाधारणचा लागलेला आहे 47.75, एसटीचा लागलेला आहे 45.25 आणि ईडब्ल्यूएचचा ऑलवेज लो कट ऑफ 45. ओके, इथं महिलांचा 45.25, 41 आणि इथं फक्त महिलांचा 40 म्हणजे एससी एसटी पेक्षा कमी कट ऑफ हा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा आपल्याला पाहायला मिळतो. एसबीसी कॅटेगरीचा 50, 44, 25. ठीक आहे, एनटीबीचा पण 50, 46, 26 असा हा कट ऑफ जो आहे तर तो इथं लागलेला आहे. बाकीचे पण कट ऑफ आहेत तर तो तुम्ही इथं नक्की बघू शकतात. जे उमेदवार पूर्व परीक्षा पास झाले असतील त्या सर्वांचं अभिनंदन. आणि आता तुम्हाला खऱ्या अर्थाने मुख्य परीक्षेची लढाई जी आहे तर ती लढाईची, त्याच्यासाठी पेपर 1 हा एक फार महत्वाचा असतो. पेपर 1 मध्ये जर चांगला स्कोअर केला तर पेपर 2 मध्ये आपण थोडेसे मार्क्स घेऊन आपण पास होतो. त्याच्यासाठी मराठी आणि इंग्रजी याच्यावर तुमची कमांड असली पाहिजे. तर या दोन्ही बॅचेस रेकॉर्डेड स्वरूपाचे, मराठीची विजय शेळके सर आणि बाळासाहेब बोडके सर हे इंग्लिशचे, तर या दोन्ही बॅचेस इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन अवेलेबल आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.